राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे रविवार आणि गोल्या आपल्या भेटीला आलेला आहे बघा। आज जायचं आहे आपल्याला शिळी बाजारात, भावाचं आहे ना बोकड विकायचं आहे। आता ते जत्रा आल्यात ना, वरखेडच्या जत्रा वगैरे आल्यात ना, त्याच्यामुळे आहे ना ते बोकडाला भाव वगैरे आलाय, कंदुरी बिंदुरी असते त्याच्यामुळे। काय झालं तुला बी खायचा का? तुला आजच नाही, मुरली बाबा जाऊ बोकड येईल तेव्हा तुला खाऊ का? काय खायचं ते खाय भो किलोभर, काय टेन्शन नाही। आता तो म्हणतोय बरं का 17,000ला मागितलाय माझा बोकड। आता काय माहिती कितीला मागितलाय खऱ्यानी, बघू आता जाऊ शेवगावला, काय भाव ठरतो काय नाही बघू। बाजार पण बघू कसा आहे कसा नाही। परत मला आहे थोड्या वेळाने शेवगावला जायचंय, कारण की मुरली बाबाला वगैरे बघायला जायचंय। काल आहे ना काय झालं विषय झाला, इथे आहे ना 2-3 जण आले होते, त्यांच्याकडे होत्या वगैरे, ते म्हणले बरं का या तुम्ही बाजारात, तुम्हाला भेटून जाईन। बघू आता भेटते की नाही, कारण की वगैरेचं असं आहे की आली का लगेच तुम्ही कधी, आता आली का नाही काय माहिती बाजारात। चला बघून येऊ। चला भाऊ, बोकड विकायचं झालंय कॅन्सल, कारण असं किती आहे ना 17ला नव्हता मागितला, 12ला मागितलं होतं मी, तरी म्हटलं होतं। आता चाललोय गाडी घेऊन, मुरली बाबाला घेऊन आपली गाडीवर घेऊन जायचंय बाजारात वगार बघायला। आलोय परत आता बाजारात, अजून तर नाही आल्या वगैरे, बघू वाट थोडा वेळ। शिळी बाजारात पण जायचंय, लय भरलाय आज वरखेडच्या यात्रामुळं। बघा किती जबरदस्त भरलाय बाजार। आता आज काय विचारणार नाही आपण, फक्त बघणार आहे रे भाऊ। कुठे गेला येऊ? अरे आहे का बोकड घ्यायचं ना? विचारायचं मार्केटच नाही आज। 12,000 कोणता? आपला काय किती कोणता आहे 12,000ला? आपला एवढा आहे, असा आहे आपला। यो 11,000ला सौदा चालू आहे दादा। ते बोकड आले आज वरखेडमुळं। अरे घ्यायलाच मागे, विकायला स्वस्त आहे, मस्त बाजार आहे। वा वा वा, 5 10,000 झाले, पैसे देतो तुम्हाला। चले वगैरेच बघ कुठं, तिथं नाही आले अजून बाबा। इकडं आपले हेच वकडालाच मारण्याचे भाव आलेत, वगैरेला काय भाव आहे काय? चलो 10-12,000ला इथं विकी देत, आपल्याला किती मागवतो? 12,000ला बोकड मागितलं, इथं गेला असतो म्हणतो 13-14 गेला असतो, आणायला पाहिजे होते। हळू शेळीचं मार्केटच नाही आज, बोकड्याचं मार्केट आहे वरखेडमुळं। वरखेडची जत्रा आलेली आहे ना त्याच्यामुळं। चालल्या शेळ्या। चला आता वगैरेचं बघू, तिथं जर नाही भेटलं तर याच्या ओळखीचं आहे 1-2 ठिकाण, ते जाऊ एकाच ठिकाणी जाऊन बघू। एकाच ठिकाण ओळखीचं आहे, कारण की तिथं बी आहेत का नाही काय माहिती। आज मार्केटमध्ये अजूक नाही आलेलं दिसत, अजूक पण आहेत का? आले काय मग म्हशीचे तिथं, आपली गाडी तिकडे आहे। चल अशी म्हैस पाहिजे, जबरदस्त। ही किती वर्षाची असं? 4। कोणत्या जातीची? मासानच दिसती, शिंगामुळं म्हणतोय मी, मला नाही कळत म्हशीतलं एवढं, पण आरामशीर दूध निघत आहे किती। ही पण जबर आहे, आत्ताच यायला दिसतात या नेटकीच। हा त्या तुंबाळलेल्या आहे 2-1 दिवस,
मासान बुट्टी असती, मला ते आज कळलं. विचार बरं किती आहे. मग तरी होत आली काय काय माहिती. हे किती बुट्टी आहे ती. 7 लिटर किती बुट्टी आहे ती पण. एक दिसली भो अख्ख्या बाजारात. अरे घाबरती घाबरती चला भाऊ घेतली आता ही बाबांनी वगार 20,000 रुपयाला. चला आता डुग्ग्याची वाट बघू राहिलो. डुग्ग येत आहे, डुग्ग्यात टाकून घेऊन जायची घरी. कशी आहे भाऊ वगार. ओमेने नाही दिली वगार, त्याच्यामुळे आम्ही आणली. बस बस बस. चला घेऊ खाली उतरून आता. ताण लागली तिला लय. ताणीला असं उन्हाचं मस्त आहे पण वगार एकदम. आता आहे बाबाला काम. भादऱ्यावाल्याला बोलायचं, भादरून घ्यायची, शिंग साळून घ्यायची. मग बाबाला काम आलाय आता. हा टाकतो ना तिला. दिसनच तसं तिला उद्या. ताणलेली होती ती. मस्त खाऊ राहिली पण आता. वा 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 वा. चांगलं चाललंय निवांत तिचं. थोडा दम खा फक्त, थोडा दम खा. सगळ्याला भेटन, सगळ्याला भेटन. अडवाणी करीत येत. गौरीच खाऊ राहिलेत. गौरीला आता धुवून काढलं, त्याच्यामुळे थोडा उशीर लागलाय. आता कशी काळी भंगार दिसती बघा. चला चला चला. अय 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 त्याच्यावर चढून खाऊ राहिली ती. गौरीच आहे ना, वास आल्यावर खाईन का ती. सारखा खा ना टपाटपा. घ्या ना खाऊन. हा हा हा. इकडं काय आज आंघोळ नाही केलं तर कसं हे झालंय. पाणी नाही हौदात काल सोडलं होतं. कसे झालेत रंग सगळे काळे भांगार पडलेत. तुम्हाला नाही खायचं का? जाऊन दे, ते खातील. मोठ्याला नाही खायचं. चला धारा 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 धारा. हा त्यांना फक्त ठेवायचं. उशीर आहे सगळं गायब. गौरीचं पण झालंय आता. पाणी अजून नाही, थोडंच राहिलंय. आज बाहेर काढलाय, त्याची मजा आहे. आज चालला पाण्यात. ऐशाबाश ऐशाबाश ऐशाबाश. घाबरतो. घाबरू नको घाबरू नको. तुला पाण्यातच पोहायचंय. ऐशाबाश ऐशाबाश. मी हे साफ करतो. त्याने बघ किती घाण केलं होतं. टरबूज जड असतं. याची किती मजा चालली आता एकट्याचीच. काय घाबरत होता, आता मस्त पोहतोय. ऐशाबाश. जाय खाली पाण्यात. एका साईडला गेली सगळी. 20 केली तिने. टरबूज टाकलं तर सगळं एका साईडला गेलंय. वा 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 वा. सकाळी आला माझ्याकडे रडत बसलं. चल भाऊ इकडे. चल 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 इकडे. चल चल. बाबाकडे नको येऊ. इकडे चल 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 इकडे. बोला बोल्या बोल्या. चल चल धर धर. चल धर धर धर. चल चल इकडे. चल चल चल. भाव देवा लागू राहिला बरं का. आता सकाळी एका आवाज नव्हता दिला तरी आला होता. कसं साफ करतोय ते स्वतःला बारीक बारीक. ऐशाबाश. चला भाऊ. ते जे तुम्हाला म्हणलं होतं ना मशीन मध्ये एक अंड आहे, त्यांनी पण आता टुचा मारायला चालू केलेत. कदाचित उद्या पिल्लो रात्रीतून बाहेर पण निघून जाईन एकदम ओके मध्ये. मग ते ना 2-1 दिवसांनी तिच्या खाली बरोबर आपण सोडून देऊ. सगळे दोन्ही पिल्लं हे पण आणि ते पण.
चला आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा, बाय बाय.